तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक करंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारस्यावर. तर मुंबईवरून गावाला आलो तर कशासाठी, तर मॅच आहेत इकडे आपल्या गांगरेई दत्तवाडीत मॅच आहेत आणि त्या मॅचसाठी आलो होतो. आणि आज त्या मॅचचा ब्लॉग आहे आणि रात्री नाईटच्या मॅच आहेत, अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आहेत. तर त्यासाठी आलो आहे आणि तिकडे समोर तयारी चालू आहे. नेट वगैरे बांधून झालं आहे आणि त्या चोंड्यातला भात वगैरे सगळा कापून झाला आहे. संध्याकाळी मॅची चालू होतील. आता सध्या तयारी चालू आहे, मंडप बांधत आहेत, सगळं चालू आहे. आपण आता जाऊया तिकडे आणि भात कापायचे वगैरे सगळे ते ब्लॉग वेगळे येतील. हा ब्लॉग वेगळा आहे आपला. तर बघूया संध्याकाळी किती टीम येतात. एक आपली रील पण ह्याच्यावर बनवलेली आपण, इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे सांगण्यासाठी ॲडव्हर्टाईजमेंट आपण केलेली आपल्या ह्या मॅचची. तर मी आलो आहे, तुम्ही आलात की नाही या पटकन, लवकर या. तर संध्याकाळी किती टीम येतात बघूया आणि कसं काय रंग चढतो आपल्या ह्या आजच्या दिवसाला मॅचच्या ते बघूया. तर चालू आहे, बघूया काय तयारी चालू आहे, बघूया जाऊन. तयारी जोरदार आहे. इकडे नेटबीट बांधून झालेला आहे. तर अंडर आर्म क्रिकेटच्या मॅच आहेत, बॉक्स अंडर आर्म क्रिकेटच्या मॅच आहेत. आणि गावाला वेगवेगळे नियम असतात, ते रात्री तुम्हाला सांगतो कुठले नियम असतात. म्हणजे कुठे पाय उचलायचा नाही, कुठे हात मागे नाही घालायचा, म्हणजे मागे असा. तेव्हा दाखवतो तुम्हाला, सांगतो तुम्हाला नंतरला, जेव्हा मॅच खेळायला सुरुवात होते तेव्हा. आज सध्या इकडं थोडाफार झाला आहे आपला करून. तर स्पीकरची तयारी चालू आहे. इकडे पीच झाला आहे, चोपून चॅप आहे. आणि हां आलो. काय तयारी सांगा काय चालू आहे. काय बाईट नंतर देतो मी थोडं. वाईट वगैरे घालून येईल आपल्या मंडळाची. लांबून 4 फोन आले टीमचे, बाहेर कुठल्या ग्रुप मध्ये दिलं मला माहित नाही. सबमिशन मध्ये कुठे उलटी घेतली गिंबल नव्हता. जोरात बोल. किरडू काठीचा तोंड बांध.
काय आजच्यात बोलतोय देवाशी सर्व वाडीतली सर्व ठेवलेले आहेत बाहेर माझ्या इथे ते बाहेरून लोकांना यायचे आहे ते तरी पण बाहेर त्यांना सगळ्यांनी सुखाची सांभाळून बाहेर माझ्या इथे त्यांच्या पाठीशी रखवाली धर आणि या इथे काय या पेटू काटेला आणि बाय सुखाची सांभाळून बाय तुझा जय जयकार करून घे आणि त्यांना पण जाऊ दे पण आपला तुझं नाव गाजवून ठेव आणि त्याला बॉलरला आणि बॅटमनला चांगली शक्ती वेळ ताकद देऊन गमतीचा ठेवलेला आहे तसाच सगळ्या गमतीने पार पडायचा आहे आणि सुखाची सांभाळणे बाई यश दे सगळ्यांना असा तुझ्या पायाचा अर्ज करताय धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सौंदर्य विशिष्ट कलांचा अधिपती लाडका गणराय गणपती याला वंदन करून या गावची ग्रामदेवता भैरी वाघजाई यांना देखील वंदन करून आणि श्री छत्रपती शिवरायांचं या ठिकाणी मानाचा मुजरा करून या ठिकाणी खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. या ठिकाणी मान्यवर सन्माननीय माईसाहेब तथा इतर मान्यवर या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या क्रिकेट खेळाचा समारंभ साजरा होत आहे. त्यांची आतषबाजी करत या विद्युत रोषणाईमध्ये त्यानंतर नवरत्न देखील या क्रिकेट स्पर्धेचा आनंद या मैदानामध्ये घेत आहेत. यंदाचे 30रं पर्व, या 3ऱ्या पर्वामध्ये सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून त्यानंतर घागसाहेब या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करण्यासाठी येऊन या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांचं मान्यवरांचं श्री गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीने सहर्ष स्वागत. अतिशय चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचा आनंद सर्व पदाधिकारी घेत आहेत. या ठिकाणी सूर्यप्रकाश आपण पाहतोय. एक धाव एकले सोबत एक धाव या ठिकाणी असेल. एकरी धावेने या ठिकाणी या सामन्याची सुरुवात झालेली आहे. फटका या ठिकाणी पाहतोय. चौथी धाव या ठिकाणी घेतलेली आहे. या एका धावेने संख्यावरती संख्या होईल 2 बिनगडी बाद 210 या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी फटका मात्र एकच धाव. कोणतीही या ठिकाणी घाई केली जात नाहीये. गोलंदाजी मार्फत सज्ज झालेले गोलंदाज ह्या चेंडूवर देखील एकच धाव असेल.
फलंदाजांवर या ठिकाणी दबाव टाकण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाज करत आहेत आणि या ठिकाणी पहिला चौकार सर्व कशी आता मात्र फलंदाजी म्हणता येईल नागेश मार्फत नाही चांगला प्रयत्न पाहूया धावची संधी आणि पहिला धक्का पोहोचतोय नागेशच्या स्वरूपात या ठिकाणी टीमला कोणतीही या ठिकाणी घाई करण्याची आवश्यकता नाही नागेश या ठिकाणी बाद होतोय नागेश बॅक टू द पॅव्हिलियन दरम्यान षटक सुटतोय पहिल्या षटकाच्या समोर एकूण धावसंख्या होईल 1 गडी बाद 8 फलंदाजी मार्फत या ठिकाणी आता सज्ज होणार आहेत अनिकेत वैयक्तिक कोट्यामधील पहिला तसं अंतिम स्वरूपामधील दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय अनिकेत एकच धावीवर या ठिकाणी समाधान मानावं लागणार आहे आता मात्र स्ट्राईक रोटेट होते स्ट्रायकिंग लाईनला असेल सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण अनिकेत मार्फत आणि सुरेख वाक्य बाद आहे पुन्हा एकदा दुसरा जाता पोहोचतोय शैलीच्या स्वरूपाने नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल बॅट्समॅन संकेत स्ट्रायकिंग एंडला असेल आता संकेत सुरेख अशी गोलंदाजी अत्यंत खराब मारा या ठिकाणी पंचाने 2 धावा या ठिकाणी समान वाईट चेंडू सुरेख या ठिकाणी फटका आहे धावची संधी आहे का अपील केली जाते मात्र पंच काही या ठिकाणी दाद देत नाहीत 1 धाव या ठिकाणी या चेंडूवर असेल गोलंदाजी मार्फत संच गोलंदाज अनिकेत ओहो क्या बात आहे सर्व गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहताय फलंदाजांना जखम ठेवण्याचं काम या ठिकाणी आणि मला वाटतंय फलंदाज बाद बॉक्स आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय अप्रतिम दर्जाची अशी गोलंदाजीची सुरुवात पहिल्या षटकामध्ये देखील दीपेशने फलंदाजांवर या ठिकाणी दडपण टाकण्याचं काम केलं होतं दरम्यान षटक संपतंय 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 11 तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज ऋतिक 1 रन डिक्लोज यांच्या स्वरूपात 1 धाव या ठिकाणी असेल धावसंख्येमध्ये आपण जर पाहिलं तर खूपच कमी धावसंख्या धावपल्यावर आपण पाहतोय तिसरं षटक प्रगती पथावर आहे गोलंदाजी मार्फत संजय गोलंदाज ऋतिक ओहो क्या बात है अप्रतिम गोलंदाजी फलंदाजांवर दडपण टाकण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे मात्र खराब यष्टी रक्षण दरम्यान 1 धाव या ठिकाणी निश्चितपणे मिळेल 1 धावेने धावसंख्या वाढेल धावसंख्या होईल 13 आणि या ठिकाणी चेंडू स्पर्श होत आहे यष्टीला फलंदाज बाद सुंदर या ठिकाणी आपण गोलंदाजी पाहता एका पाठोपाठ एक अशा विकेट या ठिकाणी जात आहेत डावकर फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय 1 धाव घेतली जाते निश्चितपणे क्षेत्ररक्षण आणि मग 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या जर आपण पाहिली धावसंख्या 14 आपण या सामन्याचा आनंद घ्यावा पुन्हा आपण सामन्याकडे पाहूया फलंदाजी मार्फत गोलंदाज पाहूया पहिला या ठिकाणी सामना आपण पाहतो उद्घाटन लढत आहे स्वामी समर्थ विरुद्ध ऋतिक 11 या संघासमोर 15 धावांचं लक्ष आहे सुरेख या ठिकाणी एकूणी धावीवर या ठिकाणी समाधान मानतायत कारण त्यांना देखील माहिती आहे की लक्ष काही मोठं नाही त्यामुळे मोठी फटके या ठिकाणी खेळण्याची काही आवश्यकता नाही 18 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता उद्घाटन लढत आपण या ठिकाणी पाहतोय श्री गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित भव्य नाईट अंडर बॉक्स क्रिकेट स्पर्धा पूर्व 3रं स्ट्रायकिंग हँडला आपण पाहतोय आधी सुरुवात या ठिकाणी पुन्हा फटका एक धाव घेऊन या ठिकाणी समाधान मानतोय दरम्यान षटक संपतंय पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला एकूण धावसंख्या जर आपण दाखल कर पाहिली तर 1 गडी बाद 4 धावा गोलंदाजी मार्फत या ठिकाणी सज्ज झालेत गोलंदाज जय हनुमान करगोणे वरचेवाडी तसेच
नो बॉल आउट झाला. या ठिकाणी फलंदाज बाद होत आहे. आता मात्र स्ट्रायकर उठवत आहे. स्ट्रायकिंगला असेल स्वयं. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 5 आणि आता 1 अशा काही एकूण धावसंख्या होत आहेत 6. जय हनुमान करगोणे वरचेवाडी तसेच बॉबी 11 या दोन्ही संघाची संघनायकांना विनंती असेल की कृपया आपण नाणेफेक करण्याकरिता सामान्य कक्षासमोर हजर राहायचं आहे. जय हनुमान करगोणे वरचेवाडी तसेच बॉबी 11 या दोन्ही संघाची संघनायकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी टॉस करण्याकरिता त्वरित हजर राहायचं आहे. पुन्हा आपण या ठिकाणी सामन्याकडे पाहूया. वाईट चेंडूचा इशारा, एक आव्हान धाव असेल. पुन्हा खराब मारा, अतिशय दृष्टीच्या खूपच बाहेरचा या ठिकाणी चेंडू, आव्हान धाव या ठिकाणी पुन्हा एकदा. आता मात्र व्हेरिएशन. धावसंख्या पहिली, धावसंख्या 7. 15 धावांचं लक्ष आहे. हे लक्षाचं पटलं पण तसं आरोपी केल्यावर संघ स्ट्रायकिंग आपण पाहतोय स्वयं. हा एक फटका पाहूया. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण, चेंडू बीट करून जात आहे. तोपर्यंत एकही धाव निश्चितपणे प्राप्त होते. एका धावेने धावसंख्या वाढेल, धावसंख्या होईल 8. आता मात्र स्ट्राईक रोटेट होते. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. या ठिकाणी एक अवंत धाव पुन्हा असेल, धावसंख्या होईल 9. या ठिकाणी चौकार. या ठिकाणी फक्त 15 धावांचं लक्ष आहे आणि या लक्षाचं पडलं करताना कोणतीही घाई न करता नियोजित पद्धतीने या ठिकाणी दुटी किलोवर संघाची वाटचाल चालू आहे. धावसंख्या वाढेल, धावसंख्या होईल 13. आता फक्त 2 धावांचं लक्ष असेल. पुन्हा एक धाव. आता केवळ एक औपचारिक असेल. जय हनुमान करगोणे वरचेवाडी आणि बॉबी 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की कृपया आपण टॉस करण्याकरिता त्वरित समालोचन कक्षासमोर हजर राहायचं. या ठिकाणी ऋतिक केल्यावर हा संघ विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. एक प्रेक्षणीय लढत, मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय. दोन्ही बलाढ्य संघ या संघांमध्ये होत असलेली ही लढत. 4 चेंडू 4 धावा. पुढील चेंडू, वाह क्या बात आहे. एक ऋषी, मगाशीच म्हटलं मी नामवंत फलंदाज, एकेरी धाव घेण्यामध्ये समाधान मानतोय. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल, कारण असं सामना आपल्याला सहजासहजी पाहायला मिळत नाही. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. एक मैत्रीपूर्ण लढत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज गोलंदाज. काय घडत आहे नक्की? पुन्हा एकदा एकेरी धाव घेण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. खरंच रोमांचक सामना पाहतोय. जेव्हा सर्व काही संपलं असं वाटतं ना, तेव्हा क्रिकेटमध्ये चमत्कार होतो आणि हा तो चमत्कार आपण या ठिकाणी पाहतोय ऋषीच्या स्वरूपामधून. एक नामांकित नामवंत फलंदाज. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. अर्ध विकेटने मारा करण्यासाठी सज्ज अजय. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना, दोन्ही बलाढ्य संघांमध्ये होत असलेली लढत. ऋषी या ठिकाणी सांगून देतो, अपयशाला घाबरणारा मी नाही, तयारी चालू आहे एका नाव वादळाची. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. काय लढत आहे, एक रंगतदार लढत. इथे कमाल आहे, इथे धमाल आहे. खरंच हा धूमधडाका आपण या ठिकाणी पाहतोय. सामन्याला वेळ घालू नका. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. वेळेचं भान राखा. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांसाठी, क्रीडा चाहत्यांसाठी पर्वणी आपण आहे. चांगला सामना, चांगला फटका, 1 धाव. आता मात्र सामन्याला रंग आलेला आहे. एक रंगतदार लढत. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. दोन्ही संघाचे संघनायकांनी खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. क्रिकेट हुकमाचा एका देखील वाया जातो. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. सुपर या ठिकाणी मात्र तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. सुरेख आणि ऋषी या ठिकाणी आपल्या संघाला विजय प्राप्त करून देते. ऋषीने बाजी मारलेली आहे. आणि तर अशा प्रकारे फायनलचा फेरा चालू आहे. ही आता फायनलची मॅच चालू आहे. सुरुवात दाखवली. आता मध्ये खूप मॅच झाल्या, खूप गट आले होते आणि आता आपली जी फायनल आहे ती सुरू आहे. खूपच सुंदर तसे पाहायला मिळते. एक दिवस तो
पुन्हा तयार एकदा समीर वीरसाठी फटका खेळायला केल्याने सुंदर क्षेत्राशी केलं. एक धाव चोर दुसऱ्या धावसाठी धावतात. एक धावेने समाधान. दोन्ही खेळाडू सुरक्षित. चेंडू सुरक्षित आहे आणि खरोखर सुंदर क्षेत्राशी पाहायला मिळालंय. प्रयत्न नक्कीच करतो तो स्वयं. अशीच फटकेबाजी करायला आपल्या संघासाठी, आपल्या संघाला विजेतेपदापर्यंत पोहोचवायचं असेल तर. आणि पुन्हा फटका केवळ सुंदर क्षेत्राशी पाहायला मिळाला किरण करून. किरण एक चांगला क्षेत्ररक्षण आहे. आतापर्यंत त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एक नावाजलेला खेळाडू किरण आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून या संघासाठी खेळतो आणि खूपच धावसंख्येला 4 धाव झाले आणि जगडून ठेवले पूर्णपणे दोन्ही संघ खेळाडूंना. प्रयत्न नक्की करतात. पुन्हा एकदा फटका खेळला आहे आणि मग डॉट चेंडू काढलाय. धावसंख्या 4. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 4. आता मात्र प्रशांत आलाय. आता फटकेबाजी करायला लागेल. धावसंख्या वाढवायची असेल तर फटकेबाजी करावी लागेल, कारण अंतिम सामना आहे, निर्णायक सामना आहे. विजेते पदात मोहरे उंचायचे असतील तर आपल्याला या सामन्यात फटकेबाजी एक करावी लागेल या दोन्ही फलंदाजाला. कारण पुन्हा फटका केला तेवढे क्षेत्र सुंदर यजमान संघाला अजूनही धक्का बसलाय तो विवेकच्या रूपानं आणि सौरभने सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. तेवढं विकेट किपर नरेंद्र त्याच्या बंधूने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. ते स्टंपिंग करण्याचं काम केलंय. दोन्ही भावांनी एक चांगलं कामगिरी केली आपल्या संघासाठी. आणि हा महाबळी धक्का यजमान संघात लगातार 3 झटके बसलेत. आत्मघातकी फटके घेऊन दोन्ही फलंदाज बाद झाले. ते आता मात्र सांभाळावं लागेल. एक एक धाव घेणं महत्वाचं आहे. चौकाराने सामन्याचं गणित बदलू शकतंय, पण एक एक धाव ही तितकी बहुमूल्य आहे आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फटका खेळला आणि तेवढं अशी घाई करण्याची गरज नाहीये. प्रशांत एवढा समजदार आहे नक्कीच, कारण एक मोठा खेळाडू आहे, एक दबदबा आहे त्याचा पंचकृषीत. पुन्हा एकदा फटका खेळला तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण आणि आउट. नाही तो त्या जागाच सोडला नव्हती. अंपायर डिसिजन, अंपायर निर्णय सांगतील. जागा सोडला नव्हती. त्यांनी जागा नाही सोडली राहील. खेळाडू दाखवायचा आपल्याला. निर्णायक सामना आहे. आउट. अंपायर चांगले आहेत. अंपायरने निर्णय चांगले आतापर्यंत दिले आहेत. त्यामुळे कोणताही वाद होणार नाही. स्कोर झाला 4. धावसंख्या 4. एक अनुभवी अंपायर, भरपूर सारा मॅचचा त्यांच्याकडे अनुभव आहे. भरपूर साऱ्या हंगामात त्यांनी अंपायरिंग काम केलं आहे, त्यामुळे कोणती चूक होणार नाही याची काळजी नक्की घेणार आहेत अंपायर. आणि वाईट त्याचा खराब चेंडू. एक धाव संख्या वाढली. धाव झाले 5. पुन्हा एकदा आणि चेंडू चांगला होता. पुन्हा एक धावसाठी धावसंख्या झाली 6. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आता मात्र या सामन्याचं चित्र बदलण्यासाठी एक चेंडू चौकार मारण्याची गरज नक्कीच आहे. पाहूया आपल्या संघासाठी मारला प्रयत्न नक्की केला होता. रनआउट चान्स. जोरदार अपील.